दादा बाबा, मला मला तुझ्याकडून अपेक्षा नव्हती. माझ्या आपल्या माणसाने माझा विश्वासघात केला. कमीत कमी तू तरी, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती श्रीनिवास. अपेक्षा नव्हती. सगळे माझ्याशी खोटं बोलले. दादा मामा, दादा मामा, आता रडून काय उपयोग हा? अजून काय काय बाहेर येणार आहे ना, ते देवाकच माहित. पण या सगळ्यात ना माझा लेक फसलो. उमा, अगं स्वतःच्या लेकीचा विचार करतस तसं माझ्या लेखाचा पण विचार करूच होतास ना. माका पण माझ्या लेखाबद्दल वाईटच वाटतं ना. माझ्या मुलाला एवढा त्रास दिलाय, हे पाप कधीतरी उलटणारच होतं. मॉम, प्लीज. आय एम सॉरी. मॉमला तसं म्हणायचं नव्हतं. असू दे सर, त्यांची काही चूक नाहीये. त्यांचंही एका आईचं मन आहे. कुठलीही आई आपल्या मुलाचा विचार करणारच ना. मी खूप चुकीचं वागलोय ग. लहानपणापासून दादा मामा सांगेल तसं मी वागत गेलो. भीती म्हणून नाही, दादा मामा बद्दल मला एक आदर आहे म्हणून. त्याचा माझ्या डोक्यावर असणारा हात कायम मला एक बळ देत गेला. त्याच्या पायात चपला चढवत असताना जेव्हा त्याच्या पायाला स्पर्श व्हायचा ना, एक हिम्मत यायची मला. त्याच्या नजरेत जेव्हा मी माझ्याबद्दल कौतुक बघायचो ना, मला असं वाटायचं की श्रीनिवास, तू आता योग्य मार्गावर आहेस. यास ते कौतुक, ती हिम्मत, तो विश्वास सगळं गमावलं मी. प्लीज तू
प्लीज तू शांत हो ना. पण मला सांग, तू खरंच चुकलास का? श्रीनिवास, आय अंडरस्टँड की तू त्यांना हर्ट केलंयस, पण त्यांना हर्ट करूनही तू जे योग्य आहे तेच केलंयस. निशीच्या आनंदासाठी केलं ना सगळं. मग कोणाला आनंद दिला तर ते चुकीचं आहे का? श्रीनिवास प्लीज, ह्यासाठी तू स्वतःला दोष देऊ नको. अँड लुक, आय एम शुअर एक दिवस ना ते तुझी बाजू नक्की समजून घेतील. असं खरंच होईल उभी? नक्की होईल. श्रीनिवास, तू सगळ्यांना समजून घेतोस. हे असं आय डोंट केअर असं म्हणून तू बाजूला नाही होत ना. सगळ्यांचा विचार करतोस. अँड यू नो व्हॉट, तुझी हीच क्वालिटी ना मला खूप आवडते. श्रीनिवास प्लीज डोंट वरी. मी आहे तुझ्यासोबत कायम. उमाई, हे बघ उमाई, तुला वाटतंय तसं माझं ओवीवर खूप जास्त प्रेम आहे. आणि तिचंही माझ्यावर. मावशी, मला माहितीये की आता घरात जी परिस्थिती आहे, आफ्टर दॅट हे सगळं घडणं म्हणजे तुझ्यासाठी खूप मोठा शॉक आहे. पण हे सगळं असं होईल हे आमच्या दोघांच्याही मनात नव्हतं. हे बघ, तुझ्यापासून काही लपवायचं नाहीये मला. सो
मी तुला सगळं खरं खरं सांगते. मला माहितीये इथे सगळ्यांना हे कळल्यावर सगळ्यांचं माझ्याबद्दल काय मत होणार आहे. या घरच्यांचं, निशीच्या बाबांचं. पण आमचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे आणि याचं रिअलायझेशन आम्ही मुंबईला होतो तेव्हा झालं. एवढ्या दिवसांमध्ये श्रीनूने तुझी काळजी घेतली ना? हो, खूप काळजी घेतली. कसलीच अडचण येऊ दिली नाही. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की हे जे काही झालंय ते माझ्या मुलामुळे झालंय. त्याने तिला जाळ्यात ओढलंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिला मुंबईला कशाला पाठवलं त्याच्याबरोबर? उमा, हे खरा? दादा मामा मला माफ कर, पण हे खरं आहे. दादा, दादा तुका आजवर मी असं कधीच बघितलं नाही. असं नको रे राहू. अरे आधार असंच तू या घराचो. आणि माझा आधार माझ्या माणसांचा विश्वास तोच आज पोकळ झाला. लेकीनं भर मांडवातनं पळून जाऊन माझा विश्वासघात केला. उमाक आणि श्रेणूक निशी मुंबईला खेळूक जाणार माहीत असूनही अंधारात ठेवला. पण माझ्या जवळच्या आपल्या लोकांनी माझा विश्वासघात केला. कदाचित तो विश्वास मिळवूक कमवूक यो दादा कोत कमी पडलो. आज बंधू मी माझ्या नात्यांमध्येच परको झालंय. परको झालंय मी. परका झालाय का मी? नाही उमाई, मी असं काही नाही आहे उमाई. माझी सगळी पोरा असं कशा करतात? दिशेन पण आधी कायच सांगितलं नाही ना. तुम्ही एवढा सगळा मनात कशात ठेवतास? या माका सांगूक वया होता असं वाटलं नाही तुमका? ओवी मावशी म्हणतस ना माका. इतक्या दिवसांनी या नातं सोडलं साठी त्या अधिकाराने पण काय सांगावं असं वाटलं नाही माका. श्रीनू, लहानातली लहान गोष्ट सांगतेस ना तुझ्या उमाईक. एवढी मोठी गोष्ट सांगायची वाटली नाही तुका? श्रीनू, अरे तुझं आणि निशीचं लग्न लावून निघाले होते मी. एवढं मोठं पाप घडणार होतं माझ्याकडनं. कोणच कायच सांगत नाही माका. या सगळ्या नात्यात मी अपयशी ठरलंय काय? नाही मावशी, नाही अगं. आणि काय सांगणार होतो तुला? एकमेकांच्या मनाचा अंदाज नव्हताच, पण आपल्या मनात नक्की असं काय येतंय हे कळत नव्हतं.
माई अगं अनोळखी होतो आम्ही एकमेकांसाठी. कधी मैत्री झाली, मैत्रीचं प्रेमात कधी रूपांतर झालं काय कळलंच नाही. आणि जेव्हा एकमेकांसमोर एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त केलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता माई. तुमच्या आनंदासाठी आम्ही काही न बोलण्याचा निर्णय घेतला. आणि तुमच्या आनंदाचं काय? श्रीनिवास पासून वेगळं होऊन मी इथे राहू शकत नव्हते हे मला माहित होतं. म्हणून मी परत चालले होते. किती विचित्र परिस्थिती आई. मुलांच्या आनंदात आईचा सगळ्यात मोठा सुख असता. पण इथे इथे तुमच्या प्रेमाचा आनंद मानू की ते त्याच्या पुढे येणाऱ्या संकटाची भीती बाळगू त्याच कळत नाहीये माका. आम्ही ते ओळखूनच कुणासमोर आमचं मन मोकळं केलं नाही. कारण आता घरातली परिस्थिती अशी आहे ना की काही झालं तरी सगळे तुला रिस्पॉन्सिबल ठरवतील. आणि तुला कोणी दोष दिलेला आम्हाला नाही आवडणार. कारण उमाई यात तुझी काय चूकच नाहीये. म्हणून एवढं मोठं त्याग करून निघाला होतास? परिस्थितीच अशी होती की बदलेल. परिस्थिती बदलेल. हीच एक आशा. होवी श्रीनू, तोपर्यंत तुम्ही दोघा थोडी वाट बघा. आता सगळीच नाती एका विचित्र वळणावर आहेत. आणि माका असं वाटतं की देवानेचा चमत्कार घडवून आणला असणार. जा आपणाक दिसत नाही त्या देवाक दिसता. त्यानेच सगळं घडवून आणलेला. श्रीनू, शेवटी तू आमचं जावई झालंसच. फक्त माझ्या या लेकीसाठी. पण दादा मामा त्यांका दुखावण्याची चूक आपण केलेलीच. ते सहजासहजी विसरणार नाहीत. आता त्यांचं मन जिंकणं ह्योच एक पर्याय.